लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 24 एप्रिल शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नव्हते। त्यामुळे कुठेतरी तुम्ही नाराज झालेला होता। तर तुमची नाराजी दूर करण्यासाठी आणि तुमच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा 21 हप्ता आणि या चालू महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम आणि तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा केले जात आहेत। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते आणि आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता। त्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की आज 24 एप्रिल शुक्रवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत? जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 आजच जमा सुद्धा होऊन जाणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत, तर त्या 16 जिल्ह्यांची आणि 10 बँकांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कशामुळे उशिरा येत आहे त्याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। या 3 देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे हे पैसे तुम्हाला मागच्या काही दिवसांमध्ये आलेले नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या काही दिवसांपूर्वी युद्ध संपलेलं आहे। त्यामुळेच आता हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असतात। तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची नावे सविस्तर सांगत आहोत, त्यामुळे सविस्तर 16 जिल्ह्यांची नावे आणि 10 बँकांची नावे तुम्ही पाहायची आहेत। जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल आणि तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात
करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या, परंतु याच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये असे टोटल 5,500 रुपये आज सकाळपासून जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी या बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवसामध्ये सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात असतात आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी 24 एप्रिल शुक्रवार रोजी या ठिकाणी 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। उद्या 40 लाख बहिणींना पैसे आणि परवा दिवशी 40 लाख बहिणींना पैसे, हे पैसे आता वितरित होत आहेत, कारण अख्खा मार्च संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता। त्यामुळे भरपूर उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत, कारण लाडक्या बहिणींनी भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नव्हती। त्यामुळेच हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात आलेले होते। तर या पडताळणीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणींनो या पडताळणीमध्ये पात्र ठरलेला असेल तरच तुम्हाला पैसे सोडले जात आहेत आणि तरच तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आता आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सांगत आहोत। जर तुम्ही या 5 प्रकारांमध्ये येत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींची नावे तुम्हाला सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून आज किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याचीच माहिती संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी समजून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। याच्या पाठोपाठ तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अजून 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 5 आनंदाच्या निर्णयांच्या माध्यमातून तुम्हाला सक्षम करण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा करण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता
तुमची प्रतीक्षा संपत आहे, तुम्हाला दिलासा मिळत आहे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने आता सोडले जात आहेत. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैशाची गरज असते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे जरी वेळेवरती आलेले नव्हते तरी पण आता तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून म्हणजेच फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडलेले आहेत. तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत असल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत. बघा उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळे हे पैसे सोडण्यात येत आहेत. तर आता लाडक्या बहिणींना भरपूर वेळ घालवलेला आहे. यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु सविस्तर जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची 3 कामे आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाकोणाला पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे वेळ काढून हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे देणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आम्ही या सरकारला मतदान करणार नाही. तर अशा प्रकारची माहिती फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेली होते. त्यामुळेच हे पैसे आजपासून वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता आनंदाने नाचू लागलेल्या आहेत. लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणारच आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याचीच माहिती तुम्हाला संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी असल्या, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असल्या आणि तुम्हाला याच्या अगोदर मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते अजून जमा झालेले नसतील तर आता तुमची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला दिलासा मिळून जात आहे. तुमच्या खात्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले असतील आणि आता तुम्ही मार्च एप्रिलच्या 3,000 रुपयांची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे मार्च एप्रिलच्या 3,000 रुपयांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्हाला दिलासा देण्याचं काम आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा,
जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडके बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3,000 रुपये सोडले जात आहेत. यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत. लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी सांगत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले आहेत ते 16 जिल्हे बघणार आहोत, परंतु किती पैसे सोडलेले आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळत नाहीत त्याची माहिती देऊन टाकतो. कारण मागच्या 2 दिवसांपूर्वी 3,700 अधिक 3,700 म्हणजे 7,500 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा निधी हे पैसे बँकांकडे पाठवण्यात आलेले होते. त्यामुळे 10 बँकांच्या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळून जातील. फक्त तुम्हालाच पैसे मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. जर वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण झाली नाही पाहिजे, आपल्याला पैसे जमा झाले पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पुढचे 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत. यासोबत ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत त्या 5 प्रकारच्या बहिणींची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळत आहेत, कोणाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा सांगत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. बघा या 5 प्रकारच्या बहिणींपैकी पहिल्या प्रकारची बहीण म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे. यानंतर दुसऱ्या प्रकारची बहीण ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी सेवेमध्ये असतील किंवा त्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी सेवेमध्ये रुजू असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. यानंतर तिसऱ्या प्रकारची बहीण ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न वाढलेले असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. चौथ्या प्रकारची बहीण ज्या बहिणींचे वय 65च्या पुढे गेलेला असेल त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आणि 5व्या प्रकारची बहीण ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड होता आणि आता सध्याच्या स्थितीला पांढरे रेशन कार्ड आहे, तर अशा 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या बहिणींची यादी वाचून दाखवलेली आहे. आता तुम्हाला जिल्हे आणि बँका सांगतो. बघा राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा पद्धतीने 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सर्वात अगोदर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे पैसे 100% येणार आहेत, परंतु हे पैसे आता महिना संपत आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पैसे जमवण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना KYC पूर्ण असेल, आधार कार्ड लिंक असेल, महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे मिळून जातील. सध्याच्या स्थितीला 2 महिन्यांचे 3,000 रुपये प्रत्येक बहिणींना मिळणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण करा. KYC अपडेट अशी सर्व कामे तात्काळ करायची आहेत.